हा वर बायावर नाही करता येत जरा बायावर कर ना हॅलो नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ मी संध्याकाळी शूट करते, कारण बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या होते की ताई घरातले सगळे दिसतच नाहीत, राजू कुठं गेला, मुलं कुठं गेले. तुम्ही सगळ्यांना एकत्र पाहिलं की आम्हाला खूप छान वाटतं. तर म्हटलं चला संध्याकाळचा व्हिडिओ शूट करते, म्हणजे सगळे घरी असतात संध्याकाळचं ना, तर व्हिडिओमध्ये सगळे दिसतील मग. तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले मी, आणि ही शेगडी आहे ना, ही फक्त मी थंडीमध्ये वापरते. कधीमध्ये त्याच्यावरती भाकरी करते, स्वयंपाक करते. बाकी मग असं तो शेकायलाच होती ती शेगडी. पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यात तर अजिबात ती वापरत नाही मी. थंडीमध्ये का वापरते, कारण ती शेगडी लावून दिली ना किचनमध्ये, सगळं किचन एकदम गरम राहतं आणि स्वयंपाक करताना तर अजिबात थंडी वाजत नाही त्या शेगडीमुळं. तर ती शेगडी लावून दिली आणि राजू शेकत होता. बघा आता शर्ट पण जाळून घेतलं आज हातपाय शिंके होता देव असं ती हाताला वर बायावर नाही करता येत जरा लागू दे मग आई ती गाडी तिथं नाव अजून खरा हारा काय म्हणते हारा. तर बऱ्याचशा ताई बोलल्या तुमची रेसिपी पण आम्हाला आवडती तर दाखवत जा. तर हे बघा मी आज लसूणी मेथी बनवते ना, तर त्यासाठी मी 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे फुटाणा डाळ घेतली आणि 1 चमचाभर हावरी घेतली आणि ते मंद आचेवरती खरपूस भाजून घेते आता. आणि कधीमध्ये काय होतं, आपल्या घरामध्ये फुटाणा डाळ राहत नाही, तर फुटाणा डाळीच्या जागेवरती आपण 1-1.5 चमचाभर बेसन पीठ भाजून घेतलं ना तरी पण चालतं. त्याने काय होतं, खूप छान टेक्स्चर येतं भाजीला. आता थोड्या तेलामध्ये 1 चमचाभर जिरी घेतली मी. जिरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये असं ठेचून टाकलेला, म्हणजे ठेचून घेतलेलं लसूण घेतलंय मी, कारण लसूणी मेथी म्हटल्यानंतर जास्तीचाच लसूण लागतो. तर फोडणीला पण टाकलं मी लसूण. आणि मेथी ना अशी निसतानीच खूप छान अशी निसून घेतलेली, त्याला जास्त काड्या नाही घेतल्या. काड्या जर असतील ना त्याला थोड्याफार अशा कवळ्या, तर मग ती मेथी कापून घ्यावं लागते. त्यामुळं राजूला सांगितलं होतं मस्त निसव, तर त्याने इतकी छान निसून घेतली ना मेथी. तर पुन्हा थोडंसं तेल घेतले मी. त्या तेलामध्ये बारीक बारीक 2 कांदे असे कापून घेतलेत आणि ते थोडंसं असं परतून घेते आता. आणि कांदा थोडा परतत आला की त्याच्यामध्ये घालते असा ठेचून घेतलेला लसूण, कारण लसूणी मेथी म्हणल्यावर थोडा जास्तच लसूण लागतो, म्हणजे फ्लेवर छान येतो मेथीचा. आणि लसूण थोडासा परतला की त्याच्यामध्ये घालते टोमॅटो. तर मोठा असेल टोमॅटो तर 1 घालायचं, आणि छोटाले असतील तर मग छोटे छोटे 2 घातले तरी चालतं. थोडंसं मीठ घातलं, मिठाने काय होतं, छान टोमॅटो सॉफ्ट झालं जातं. आणि आता इथं मसाले घेतलेत मी. अर्धा चमचाभर हळद, 1 चमचाभर गरम मसाला, 1 चमचा धनिया पावडर आणि 1-1.5 चमचा इथं मी लाल मिर्च पावडर घेतली. आता हे मसाले घालते याच्यामध्ये आणि थोडंसं परतून घेते. तर आज पण थोडासा माझा आवाज बदलला आहे, कारण थंडी इतकी वाढली ना, तर थोडीशी पुन्हा सर्दी जाणवते मला. आता मी हावरी, शेंगदाणे आणि फुटाणा डाळ मी थोडंसं भाजून घेतलं होतं ना, तर ते थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेतली त्याची. आता हे सगळे मसाले वगैरे परतलं ना, त्याच्यामध्ये ही पेस्ट घालून घेते आणि थोडंसं पाणी घालून त्याला असं थोडंसं परतून घेते तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता. आता हे परतलं ना तेल सुटेपर्यंत मस्त, तर आपण मेथी थोडीशी परतून घेतली होती ना, जिरी आणि लसणची फोडणी देऊन, तर ती परतून घेतलेली मेथी याच्यामध्ये घालते मी आता. कारण थोडीशी अशी मेथी परतून घेतली ना तेलामध्ये, त्याला कलर खूप छान येतो मेथीला, त्यामुळं आधी थोडीशी परतून घ्यायची असते. आणि मेथी घातल्यानंतर थोडंसं पाणी घातलं मी आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलं, कारण आधी पण थोडंसं मी टोमॅटोमध्ये घातलं होतं ना, त्यामुळं एका पळीमध्ये थोडंसं मी तेल गरम केलं, त्याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घातला आणि थोडीशी वरतून फोडणी घातली. फोडणी अशी माझी आजी पण घालायची, सासू पण घालायच्या ना, तर असं फोडणी घातली की ते फ्लेवर एकदम वेगळाच येतो, छान वाटतं एकदम. आणि ह्या भाजीचं नावच लसूणी मेथी आहे ना, तर असा थोडासा लसूण मी वरतून फोडणी देऊन घातलाय. आणि तुम्ही बघू शकता इतका मसालेदार मस्त अशी लसूणी मेथी झाली ना आपली. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान होती.
आता भाजी झाल्यानंतर मी लागली चपात्या करायला. तर फौजी साहेबांनी इकडे शेगडीवर तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर ते मिल्टनची बाटली ना, तर त्याच्यामध्ये ते पाणी गरम करून ठेवतात माझ्यासाठी. मला अजिबात थंड पाणीच पिऊन देत नाही ते. म्हणतात तुला सारखी सर्दी होते त्याच्यामुळे तू गरमच पाणी प्यायचं, थंड प्यायचंच नाही. तर त्यांनी गरम पाणी केलं आणि बाटली भरून ठेवून दिली आता. तर ते असं गरम पाणी का ठेवतात बाटलीमध्ये, कारण मध्ये असं मी ना मला कंटाळा आला की मी थंड पाणी पिते ना, त्याच्यामुळे ते मला खूप ओरडतात, म्हणतात थंड पाणी पिते. त्याच्यामुळे त्यांनी असं बाटलीमध्ये गरम करून पाणी ठेवले. माझ्या बेडमध्येच ते ठेवून देतात. म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा मी गरम पाणीच पिते मग. तर आपल्या निकिता ताई बोलल्या होत्या की ताई माझी चपाती फुगतच नाही, तुम्ही कशी चपाती करता ते दाखवा. तर हे पाहता अशी मी घडीची चपाती करत असते. तर मध्ये तेल लावते, घडी करते, थोडंसं पीठ लावून मी अशी लाटते आणि चपाती अगदी मस्त भाजते. तर एकदम मस्त अशी फुलल्या जाती. तर तुम्हाला मी भाजून पण दाखवते आता. तर चपातीला मी असं मस्त तेल लावत असते, कारण फौजी साहेब बोलतात की फौजमध्ये बाई मी रोट्या खाऊन वैतागलेलो आहे ना, तर चपातीला तेल लावूनच तू चपात्या करत जा. त्याच्यामुळं मी तेल लावूनच मस्त चपात्या करते. फक्त छोट्या मुलाला आणि मलाच तेलाची चपाती आवडती. तर आज संध्याकाळी मी भाकरी नाही केल्या, चपात्याच केल्यात, कारण मेथीची भाजी केली मी आज, लसूण मेथी मस्त मसालेदार. तर मुलं बोलली की आज भाकरी नको करू, चपाती कर. आणि लसूण मेथी सगळ्यांनाच आवडते ना, तर छोट्या मुलाला काही दम निघला नाही, त्यांनी लगेच जेवायला घेतलं पटकन सगळ्यांच्या आधी. आणि एक ताई बोलल्या होत्या की कमेंट होती ताईंची की ताई तुम्ही बसायला घेत जा जेवायच्या वेळेस. त्यामुळं आज सगळ्यांनी बसकर घेतलेत बसायला. आणि तसं पण इतकी थंडी वाढली ना आता, खूप थंडी वाजती, म्हणजे फरची एकदम असं थंड पडती. आणि आमचं जेवण लवकरच झालं होतं 8-8:30 वाजता. तर मुलं काय बोलले, कोजागिरी पौर्णिमेला खूप मज्जा आली होती बाहेर, तू असं मसाले दूध बनवलं होतं ना बाहेर चुलीवर, तसं तू कर आज. तर मोठ्या मुलांनी आधीच दूध आणून ठेवलं होतं फ्रीजमध्ये 1 लिटर जास्तीचं. तर जेवण झाल्यानंतर तसं पण आम्ही 2 चक्रा बाहेर मारत असतो. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर शतपावली चाललं ना, म्हणजे तब्येतीसाठी पण चांगलं असतं. पण थंडी वाढल्यापासून फौजी साहेब मला बाहेरच येऊन देत नाही. पण आता मुलांच्या आग्रहामुळे मला यावं लागलं बाहेर. तरी फौजी साहेब मुलांना ओरडत होते, तुम्ही काही पण काढता. तर इथं जवळच आम्ही भाजीला जातो ना, तर तिथं भाजीपाला मार्केटजवळ संध्याकाळचं म्हणजे दुधाची हातगाडी लागत असती, असं मसाले दूध प्यायला. तर फौजी साहेब म्हणले आपण तिथं जाऊ, पण मुलं बोलले नाही नाही आपल्याला इथंच बनवायचं. तर आलं मग आम्ही बाहेर, म्हणलं चला, मुलांना खूप आवडतं. तर मुलं कसे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद म्हणजे शोधतात, आनंद घेतो आम्ही सगळेच. तर मग माझ्या भावानी चूल पेटवली आणि आणलं मग आम्ही ग्लास, त्यानंतर पातेलं, दूध सगळं आणलं आणि आधी बसलं थोडंसं शेकत, आणि त्यानंतर मग म्हणलं दूध तापायला ठेवावा. शेकूशी वाटत पण नाही चालू झालं झोपेतून परत झालं नवीन बेड मध्येच सकाळी 7 वाजता 6 वाजता म्हणजे झोपात उठलं ना लगेच चालू होती, लगेच चालू पेट्रोल बंदच नाही होत. अजिबात नाही. फक्त उठायचा उशीर. ते पेट छान चांगलं पेटलंय, लय पेटलंय ते. हो ते लयच तापण आर पडून चांगलं शेका चांगलं. एव्हरेस्टचा दूध मसाला आहे हा, 46 रुपयाचा आहे डब्बी. लेस पॅक बंद ते सेंड जाते. बस का गोड बहुती
डोक्यात घालून येसन बाई. कोण डोक्यात घालून बरोबर गेलो होतो राव. बराबर ते पाटील ते चुलीच्या तोंडाच आलंय ना ते निष्ठ ते खाली. बघ ना राईट हँड कसं वाच बघितलं का? बुक्की मारणे बुक्की टेंगुळाने ते त्याच्यामुळे म्हटलं मी एकदम लांब. बाजूला वाटा पहिलीच होत पहिलीच होत. सगळं सांगायला सर्दी लागते सगळ्या मजा आली का? साखर काढून तर मंडळी असं संध्याकाळी आम्ही चूल पेटवली, मसाले दूध केलं, सगळ्यांनी दूध पिलो आम्ही आणि शेकून पण झालं. तर असं थंडीमध्ये शेक केला ना कधीमध्ये ते पण छान वाटतं, मुलांना पण आवडतं. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.